Hello students, today we are going to study one of the important poem in our syllabus. Name of the poem is One Day I Wrote Her Name, composed by Edmund Spencer. आजच्या लेक्चर मध्ये आपण एडमंड स्पेन्सरची एक कविता अभ्यासणार आहोत. त्या कवितेचे नाव आहे वन डे आय रोट हर नेम. तर सुरुवातीला आपण कवीचं इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रोडक्शन ऑफ द पोएट. सो लेट अस सी. Edmund Spencer, born in 1552 and died in 1599, was best known for the long epic poem The Faerie Queene, which is about the Tudor destiny and Elizabeth I. जसं की एडमंड स्पेन्सर हा 1552 मध्ये त्याचा जन्म झालेला आहे आणि 1599 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याने द फेरी क्वीन हे एक कविता संग्रह त्याने लिहिलेला आहे आणि तो ट्युडर डेस्टिनी आणि एलिझाबेथ फर्स्ट यांच्या कार्यकाळामध्ये त्याने त्याच्या कविता लिहिलेल्या आपल्याला दिसतात. Spencer was strongly influenced by Gabriel Harvey, a prominent figure and an enthusiastic educationalist at that time. त्या काळामध्ये गॅब्रियल हार्वे नावाचा एक प्रॉमिनंट फिगर, एक महत्वाचा व्यक्ती होता आणि त्या गॅब्रियल हार्वे पासून हा एडमंड स्पेन्सर इन्फ्लुएन्स झालेला, प्रभावित झालेला आपल्याला दिसतो. Harvey was a man of ideas and his helper Spencer play an important part in the revival of advancement of English literature. आणि त्याच्यापासून काही आयडियाज घेऊन, काही कल्पना घेऊन एडमंड स्पेन्सरने इंग्लिश लिटरेचर मध्ये त्याचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसतो. द इंटरेस्ट इन लिटरेचर अँड पोएट्री वॉज द पॅशन ऑफ द टाइम and though he did not violently break away from the Latin, Italian and French influences that preceded his time, म्हणजे त्या काळामध्ये लॅटिन मध्ये, इटालियन मध्ये किंवा फ्रेंच मध्ये लिहिलं गेलेलं जे साहित्य होते त्यापासूनही एडमंड स्पेन्सर प्रभावित झालेला आपल्याला दिसतो. ही इज रिकॉग्नाइज्ड ॲज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्राफ्ट्समॅन ऑफ मॉडर्न इंग्लिश वर्स अँड वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट्स इन द इंग्लिश लँग्वेज. त्यामुळेच इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा मॉडर्न इंग्लिशमध्ये तो एक महत्वाचा कवी असलेला आपल्याला दिसतो. हिज वर्क्स इन्क्लूड अ सॉनेट सिक्वेन्स which bears the title Amority, and it is from his sequence that he presents sonnet is taken. त्याचा एक अजून सॉनेट सिक्वेन्स आहे अमोरिटी नावाचा आणि त्याच अमोरिटी ह्या सॉनेट सिक्वेन्स मधून हे जे प्रेझेंट पोएम जी आहे ती घेतलेली आहे. पहा, तर पहा सॉनेट म्हणजे काय किंवा सॉनेट सिक्वेन्स म्हणजे काय हे आपण पाहूया. पहा, त्याच्या अगोदर हिस्ट्री ऑफ द सॉनेट म्हणजे सॉनेट लिटरेचर मध्ये कसं आलं किंवा त्याचं इंट्रोडक्शन लिटरेचर मध्ये कसं झालं ते पाहूया. द फॉर्म ऑफ सॉनेट इन्व्हेंटेड बाय जियाकोमो डी लेंटिनी इन 13th century. तर हा जियाकोमो डी लेंटिनी नावाचा एक कवी होता. पहा, त्याने काय केलं, सॉनेट सुरुवातीला 13व्या शतकामध्ये सुरुवातीला लिहिलेला आहे किंवा त्याचा शोध लावलेला आहे. इटालियन पोएट पेट्रार्क फर्स्ट डेव्हलप्ड सॉनेट फॉर्म इन इटाली. त्याच्यानंतर काय झालं, इटालियन पोएट पेट्रार्क आहे त्याने काय केलं, त्या जियाकोमो डी लेंटिनी पासून आयडियाज घेऊन किंवा प्रभावित होऊन काय केलं, इटलीमध्ये त्याच्यानंतर सॉनेट फॉर्म हा लिहिला गेला. त्याच्यानंतर सर थॉमस वॅट अँड अर्ल ऑफ सुरे ब्रॉड द सॉनेट फॉर्म इन द प्रॅक्टिस इन इंग्लंड इन 16th century. त्याच्यानंतर 16व्या शतकामध्ये सर थॉमस वॅट नावाचा कवी होता. पहा, त्याच्यानंतर अर्ल ऑफ सरे होता. या दोघांनी काय केलं, 16व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या कविता लिहिण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आफ्टर दॅट विल्यम शेक्सपियर, एडमंड स्पेन्सर and other metaphysical poets composed number of sonnets later. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलियम शेक्सपियर असेल, एडमंड स्पेन्सर असेल and other metaphysical poets composed number of sonnet. म्हणजे अशा प्रकारच्या कविता मोठ्या प्रमाणावर लिहिलेल्या दिसतात. पहा, तर जर सॉनेटचे प्रकार जर पाहायचे झाले आपल्याला तर पेट्रार्कियन सॉनेट आहे आणि पेट्रार्कियन सॉनेटच्या नंतर पेट्रार्कियन सॉनेटचे दोन प्रकार पडलेले आहेत, शेक्सपियरियन सॉनेट आणि स्पेन्सरियन सॉनेट. तर आपल्याला आज जे सॉनेट पाहायचं आहे, आजची जी कविता आहे ती सॉनेट फॉर्म मध्ये आहे आणि ती कोणी लिहिली, एडमंड स्पेन्सर आहे. त्यामुळे हे जे कविता आहे, ही जी सॉनेट आहे ती स्पेन्सरियन सॉनेटच्या प्रकाराखाली आपल्याला पाहिजे आहे. पहा, तर देन वी हॅव टू सी व्हॉट इज द मिनिंग अँड स्ट्रक्चर ऑफ सॉनेट. म्हणजे सॉनेटचं अर्थ काय आहे
किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला पाहायचं आहे पहा. सॉनेट इज अ पोएम ऑफ 14 लाईन. हे एक लक्षात ठेवायचं पहा. सॉनेट हे नेहमी 14 ओळींचं असतं पहा, विथ पर्टिक्युलर राईम स्कीम. आणि त्या कवितेला, त्या सॉनेटला काय एक विशिष्ट प्रकारची राईम स्कीम असते पहा. इट मीन्स अ लिटल सॉन्ग. म्हणजे सॉनेटचा जर अर्थ पाहायला गेलो आपण तर त्याचा अर्थ काय होतो, लिटल सॉन्ग, एक छोटी कविता. तर पहा, पेट्रार्कन सॉनेट मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पेट्रार्कन सॉनेट मध्ये 2 स्टांजाज असायचे, 2 कडवी असायचे. 2 स्टांजाज. वन इज ऑक्टेव. पहिलं जे कडवं होतं ते ऑक्टेव, म्हणजे ते 8 ओळींचं कडवं असायचं. अँड अनदर अँड अदर स्टांजा was sestet. That other stanza was included 6 lines. And rhyme scheme was Petrarchan sonnet was ABBA, ABBA, CDD, CDD. तर अशा प्रकारची राईम स्कीम पेट्रार्कन सॉनेटची असायची पहा. त्यानंतर इंग्लिश सॉनेटचं स्ट्रक्चर कसं आहे पहा. इंग्लिश सॉनेटचं स्ट्रक्चर 4 स्टांजाज. इंग्लिश सॉनेट्स मध्ये नेहमी 4 स्टांजाज असतात. त्याच्यामध्ये 3 क्वाट्रेन्स असतात. क्वाट्रेन्स म्हणजे 4 ओळींचं कडवं. तर त्या इंग्लिश सॉनेट मध्ये 4 ओळींची 3 कडवी असतात, अशा 12 ओळी, आणि एक कपलेट असतं शेवटी, म्हणजे कपलेट मध्ये 2 ओळी असतात. अशा प्रकारे इंग्लिश सॉनेट ही 14 ओळींचं असतं. आणि राईम स्कीम ऑफ शेक्सपियन सॉनेट इज ए बी ए बी, सी डी सी डी, ई एफ ई एफ, जी जी. आणि राईम स्कीम ऑफ स्पेन्सरियन सॉनेट इज ए बी ए बी, बी सी बी सी, सी डी सी डी, ई ई. तर अशा प्रकारे ह्या सॉनेटचं मिनिंग आणि स्ट्रक्चर असलेलं आपल्याला दिसतं आहे पहा. तर मी काय करतो, एक जे ओरिजिनल टेक्स्ट आहे, कविता आहे, ती वाचतो. आफ्टर दॅट वी विल हॅव व्होकॅब्युलरी. जे काही अवघड शब्द असतील कवितेमध्ये त्याचा मी अर्थ सांगेल तुम्हाला, आणि त्याच्यानंतर द पोएम विल बी अनालाइज्ड लाईन बाय लाईन in English as well as in Marathi. Okay, so I am going to read the poem. One day I wrote her name upon the strand, but came the waves and washed it away. Again I wrote it with a second hand, but came the tide and made my pains his prey. Vain man, said she, that dost in vain essay immortal things so to immortalize, for I myself shall like to this decay, and ache my name be wiped out likewise. This is the next stanza. Not so, quod I, let baser things devise, to die in dust, but you shall live by fame. My verse your virtues rare shall eternize, and in the heavens write your glorious name. Where when, as death shall all the world subdue, our love shall live, and later life renew. अशा प्रकारची कडव्यामध्ये कविता आहे. पहिल्या कडव्यामध्ये जर आपण बघितलं, there are 8 lines, and in the next stanza there are 6 lines we can see. So we will go through the vocabulary. काही अवघड शब्द आहेत कवितेमध्ये, ते पाहूया आपण. पहा, the first word has come in the very first line, that is strand. स्ट्रँड म्हणजे शी शोर किंवा बीच, आपण त्याला समुद्र किनारा म्हणतो. त्याच्यानंतर पहा, पेन्स नावाचा शब्द आलेला आहे. पेन्स म्हणजे वेदना. आफ्टर दॅट प्रे. प्रे म्हणजे भक्ष्य. परत शब्द आलेला आहे ऍसे. ऍसे म्हणजे एफर्ट्स किंवा प्रयत्न. त्यानंतर शब्द आलेला आहे डिके. डिके म्हणजे विनाश. त्यानंतर एक शब्द आलेला आहे पहा, एक. एक म्हणजे इनफ किंवा पुरेस. व्हेन मॅन, इथे एक शब्द आलेला आहे पहा, व्हेन म्हणजे निरर्थक, निष्फळ, त्याला आपण युजलेस म्हणतो पहा. आणि वाईप एक शब्द आलेला आहे, WIP, वाईप म्हणजे पुसून टाकणे. तर अशा प्रकारचे काही डिफिकल्ट वर्ड आलेले आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि डिफिकल्ट वर्डचे जर अर्थ तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला कविता समजायला अतिशय सोपं होतं पहा. आणि या कवितेमध्ये विशेषतः ओल्ड इंग्लिश मधले काही शब्द आले आहेत. दॅट डोस्ट, DOST, डोस्ट नावाचा शब्द आलेला आहे. डोस्ट म्हणजे युअर. तर पहिल्या कडव्यामध्ये एवढे काही डिफिकल्ट वर्ड आहेत पहा. सेकंड स्टांजा मध्ये पहा, बेसर, BASER, बेसर म्हणजे हलक्या. त्यानंतर शब्द आलेला आहे फेम. फेम म्हणजे प्रसिद्धी किंवा कीर्ती. त्यानंतर शब्द आलेला आहे इटरनाइज. इटरनाइज म्हणजे
सर्व काळासाठी टिकणे किंवा खूप काळासाठी टिकणे. नंतर वर्ड आलेला आहे ग्लोरियस. ग्लोरियस म्हणजे सन्मानाने. त्यानंतरचा वर्ड आहे सबड्यू, SUBDUE. सबड्यू म्हणजे नियंत्रण ठेवणे किंवा नियंत्रण असणे. आणि लास्ट वर्ड आहे रिन्यू. रिन्यू म्हणजे पुनरुज्जीवन होणे किंवा पुनरुज्जीवित होणे. तर अशा प्रकारचे काही डिफिकल्ट वर्ड कवितेमध्ये आलेले आहेत पहा. तर आता काय करूया आपण, लाईन बाय लाईन कवितेचा अर्थ पाहूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कविता समजेल पहा. इन द व्हेरी फर्स्ट स्टांजा, the poet or the narrator has gone to the seashore, to the beach, we can say that, and he is writing the name of his beloved on that strand, on that seashore. But we know that if the waves come, that writing script we usually write on the strand is wiped away so many times. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण समुद्र किनाऱ्यावर जातो, आपल्यापैकी बरेच जण गेले असतील, आपण ज्यावेळेस जातो आणि त्या समुद्र किनाऱ्यावर काहीतरी त्या वाळूमध्ये लिहित असतो, बरोबर, आणि ज्यावेळेस लाट येते त्यावेळेस ते काय होतं, ते पूर्णतः पुसून जातं. तसंच कवीच्या बाबतीत झालेलं आहे. तर कवी काय करतोय पहा, तो काय म्हणतोय पहा, वन डे आय रोट हर नेम अपॉन द स्ट्रँड. तो काय करतो, एक दिवस समुद्र किनाऱ्यावर गेलेला आहे आणि त्या वाळूमध्ये त्याने काय केलेलं आहे, कुणाचं नाव लिहिलंय, त्याच्या प्रियसीचं नाव लिहिलेलं आहे. बट केम द वेव्स अँड वॉश्ड इट अवे. पण तो काय म्हणतोय, एक लाट आली आणि ते मी लिहिलेलं नाव काय झालेलं आहे, पुसून गेलेलं आहे. अगेन आय रोट इट विथ सेकंड हँड. तो काय म्हणतोय, परत मी दुसऱ्या हाताने किंवा दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या वेळेस काय केलेलं आहे, मी माझ्या प्रेयसीचं नाव लिहिलेलं आहे. बट केम द टाईड अँड मेड माय पेन्स हिज प्रे. पण परत एकदा काय झालं, परत एकदा लाट आली समुद्रातून आणि मी जे प्रयत्न करत होतो त्याने काय केलं, किंवा माझ्या प्रयत्नांना काय केलं, त्या लाटेने भक्ष्य केलेलं आहे आणि माझ्या वेदनांमध्ये वाढ केलेली आहे, असं कवी म्हणतोय. तो काय म्हणतोय परत पहा, वेन मॅन सेड शी दॅट डोस्ट इन वेन असे. त्याच्यानंतर त्याची प्रियसी त्याला सांगू लागते पहा, त्याची प्रियसी त्याला बोलते आहे काय, वेन मॅन म्हणजे हे माणसा, तू जे काय करतो आहे ते सगळं निरर्थक आहे, बरोबर, दॅट डोस्ट इन वेन असे. आणि तुझा जो प्रयत्न आहे, तू जे काम करतो आहे ते काय, सगळं निरर्थक प्रयत्न करतो आहे. अ मॉर्टल थिंग्स सो टू इमॉर्टलाइज. आणि त्याची प्रियसी, त्या कवीची प्रियसी कवीला काय सांगते, या जगामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मॉर्टल आहेत, बरोबर, त्या कधी ना कधी संपणाऱ्या आहेत, मरण पावणाऱ्या आहेत. म्हणजे जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ती अमर नाही. त्याच्यामुळे आपलं जे प्रेम आहे किंवा तू जो आहे किंवा मी आहे हे कधी ना कधी संपणार आहे, असं ती म्हणते आहे पहा. फॉर आय माय सेल्फ शाल लाईक टू डिके. आणि कधी ना कधी आपल्या दोघांचा किंवा आपल्या प्रेमाचा काय होणार आहे, डिके म्हणजे विनाश होणार आहे, असं ती सांगते. अँड एक माय नेम बी वाईप्ड आउट लाईक वाईज. आणि जसं ह्या समुद्र किनाऱ्यावरून माझं नाव पुसतं आहे लाटेमुळे, तसं माझं नाव किंवा तुझं नाव किंवा ह्या समाजातल्या लोकांची नावे काय होणार आहेत, एक दिवस पुसून जाणार आहेत, असं ती म्हणते आहे. सेकंड स्टांजा पहा, नॉट सो कॉड आय लेट बेसर थिंग्स डिवाइस. म्हणजे कवीचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये पहा. त्याला असं दाखवायचं आहे कवितेमधून की माझं जे प्रेम आहे माझ्या प्रियसीवरचं ते अतिशय अमर आहे, ते खूप स्ट्रॉंग आहे आणि दॅट लव्ह इज गोइंग टू बी लास्ट फॉर सो मेनी इयर्स और फॉर एव्हर इट इज गोइंग टू बी लास्ट. त्यामुळे तो काय म्हणतोय, नॉट सो कॉड आय लेट बेसर थिंग्स डिवाइस. तू असं म्हणू नकोस किंवा तू असं समजू नकोस. काय होतं, या पृथ्वीवर ज्या हलक्या गोष्टी आहेत, बरोबर, ज्या कमी महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचा विनाश होतो, असं तो म्हणतोय. पण पुढे काय म्हणतो पहा, टू डाय इन डस्ट बट यू शॅल लिव्ह बाय फेम. बरोबर, जरी अशा गोष्टी धुळीमध्ये नष्ट होत असल्या, बरोबर, जरी मी लिहिलेलं नाव जरी त्या लाटेमध्ये नष्ट होणार असेल तरी यू शॅल लिव्ह बाय फेम. म्हणजे तू केलेल्या कामामुळे किंवा आपण केलेल्या चांगल्या कामामुळे आपली प्रसिद्धी किंवा आपली कीर्ती या जगामध्ये तशीच राहणार आहे, असं तो म्हणतोय. माय व्हर्स युअर व्हर्च्यूज रेअर शॅल इटरनाइज. व्हर्च्यूज एक वर्ड आहे. व्हर्च्यू म्हणजे सद्गुण. म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या सद्गुणांमुळे, आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांमुळे आपण काय होतो, चिरंतन काळासाठी आपण लोकांच्या लक्षात राहतो, असं कवी म्हणतो आहे. अँड इन द हेवन्स राईट युअर ग्लोरियस नेम. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपण जर चांगली कामं केली असेल तर आपलं काय होतं, एक ग्लोरियस नाव, प्रभावशाली नाव, ते काय होतं, स्वर्गामध्ये सुद्धा लिहिलं जातं, असं तो म्हणतो आहे. आणि शेवटच्या दोन ओळी पहा, अतिशय महत्वाच्या आहेत.
म्हणजे याच्यामध्ये सगळा सॉनेटचा अर्थ दडलेला आहे. वेअर वेन ॲज डेथ शाल ऑल द वर्ल्ड सबड्यू. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की या काळावर किंवा जो डेथ आहे, मृत्यू आहे, त्याच्यावर किंवा आपल्यावर हे काय सगळ्या जगावर या मृत्यूचं नियंत्रण आहे. वेअर वेन ॲज डेथ शाल ऑल द वर्ल्ड सबड्यू अवर लव्ह शाल लिव्ह अँड लॅटर लाईफ रिन्यू. म्हणजे जरी या जगावर मृत्यूचं नियंत्रण असलं तरी आपलं जे प्रेम आहे ते चिरंतन काळासाठी टिकेल आणि ते काय होईल, लॅटर लाईफ रिन्यू. जरी आपला मृत्यू झाला तरी ते परत पुनरुज्जीवित होईल किंवा परतच्या जन्माला येईल, असा कवीला विश्वास वाटतो. तर अशा प्रकारची कविता आहे. सिम्पली मिनिंग जर या कवितेचा पाहायचा झाला तर द पोएट इज स्पीकिंग अबाउट हिज ट्रू लव्ह टुवर्ड्स हिज बिलव्हड. त्याच्या प्रेयसी बद्दलचं असणारं त्याचं प्रेम या कवितेमध्ये कवीने व्यक्त केलेलं आहे आणि ते प्रेम दर्शवण्यासाठी तो काय करतोय, इज डुईंग युजलेस एफर्ट्स ऑन द स्टँड बट ही इज नॉट सक्सिडिंग इन दॅट. तो काय करतोय, वेगवेगळ्या प्रकारे तिचं नाव लिहिण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे पण त्याच्यामध्ये तो यशस्वी होत नाही. आणि तो काय करतोय, परत परत ते प्रयत्न करून झाल्यावर तो काय करतोय, त्या प्रेयसीला सांगतो आहे की आपण चांगली कामं जर केलेली असतील तर या जगामध्ये आपलं नाव चिरंतन काळासाठी टिकेल किंवा आपलं जे प्रेम आहे, आपलं प्रेम खरं आहे, त्याच्यामुळे हे जे प्रेम आहे ते चिरंतन काळासाठी जरी आपला मृत्यू झाला तरी ते परत परत जन्माला येईल किंवा पुनरुज्जीवित होईल आणि ते आपल्या जवळ असेल असं कवी म्हणतो आहे. तर अशा प्रकारची कविता आहे. या कवितेवर तुम्हाला परीक्षेमध्ये 5-5 मार्कांचे प्रश्न विचारले जाईल पहा. तर ते कसे प्रश्न असतील पहा. कॉम्प्रिहेन्शन मध्ये मी दिलेले आहेत. एक्सप्रेस द कॉन्ट्रास्ट बिटवीन डेथ अँड लव्ह ॲज सीन इन द लास्ट 2 लाईन्स ऑफ द पोएम. शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत कवितेच्या, वेअर व्हेन ॲज डेथ शाल ऑल द वर्ल्ड सबड्यू अवर लव्ह शाल लिव्ह अँड लेटर राईप लिव्ह. या ओळींचा अर्थ काय आहे किंवा याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट बिटवीन डेथ अँड लव्ह कशा प्रकारे डिस्कस केलेले आहे असा एक प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल पहा. किंवा असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, डिस्कस द सेंट्रल थीम ऑफ द पोएम. हा प्रश्न बऱ्याच वेळा कवितेचा आलेला आहे परीक्षेमध्ये पहा. म्हणजे या कवितेची सेंट्रल थीम काय आहे, लव्ह थीम कशी डिस्कस केलेली आहे याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन शेक्सपिरियन सॉनेट, सॉरी स्पेन्सेरियन सॉनेट. हे जे आहे स्पेन्सेरियन सॉनेट आहे. तर ह्या सॉनेटची, या सॉनेटवर एक शॉर्ट नोट लिहायला तुम्हाला प्रश्न विचारेल. मग त्यावेळेस तुम्हाला सॉनेटची हिस्ट्री, सॉनेटचा मिनिंग, सॉनेटचं स्ट्रक्चर किंवा स्पेन्सेरियन सॉनेट कसं आहे, त्याची राईम स्कीम काय आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला मेन्शन कराव्या लागतील. द नेक्स्ट क्वेश्चन कॅन बी, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लवर्स एफर्ट्स टू डेमॉन्स्ट्रेट हिज ट्रू लव्ह टुवर्ड्स हिज बिलव्हड. म्हणजे या कवितेमध्ये कवीने त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचं महत्व काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला 5 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर त्यावेळेस तुम्हाला कवितेचा अभ्यास करून तुम्हाला उत्तर लिहिता येईल. तर अशा प्रकारची कविता आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला ते सांगा, मी त्याची उत्तर जरूर देईल. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक यू फॉर लिसनिंग द व्हिडिओ अँड बाय बाय.